यांच्याकडून अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळते आहे। उद्धव ठाकरेंच्या आदेशाच्या नंतर आमदार नितीन देशमुख यांनी महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा अकोला लोकसभा मतदारसंघावरती गेल्या काही दिवसांपासून ते दावा करताना दिसतात आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार गजानन दाळुगुरुजींच्या नावाचा प्रस्ताव हा एकमतानं मंजूर करण्यात आल्याचं दिसतंय। याविषयी बोलूयात। पवन गवई आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। पवन, उद्धव ठाकरे आता अकोला लोकसभा मतदारसंघाची चाचपणी करतायत आणि आता उमेदवार सुद्धा ठरल्याचं कळतंय। यामिनी, गेल्या काही दिवसांपासून वंचितचा मवियामध्ये समावेशाबद्दल साशंकता निर्माण झालेली आहे। त्यातच अकोला लोकसभा मतदारसंघ हा प्रकाश आंबेडकर इथे उमेदवार असतात। त्यातच उद्धव ठाकरेंकडून अकोला लोकसभा मतदारसंघ चाचपणी सुरू आहे। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर आमदार नितीन देशमुखांनी अकोल्यात तातडीची बैठक बोलावली होती आणि अकोल्याच्या मतदारसंघावर ठाकरेंच्या शिवसेनेने दावा करत इथून माजी आमदार गजानन दाळुगुरुजींच्या नावाचा प्रस्ताव हा सर्व शिवसेनेच्या कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या बैठकीमध्ये एकमतानं मंजूर करण्यात आला। जसे गजानन दाळुगुरुजींच्या नावाचा प्रस्ताव वरिष्ठांना कळवून या संदर्भातली माहिती घेणार असल्याचं नितीन देशमुख यांनी सांगितलं। अगदी पवन, धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी।